2 मिनिटं दोन्ही संघाच्या कर्ण भावना विनंती आहे की आपलं एक एक ओके कोळीवाडा आपल्या संघाकडून प्रतिनिधित्व दाखवायचं आहे. ओके ओके बॉलर नाही का हे रोनाल्डो बॉलर महेंद्र स्ट्राईक वरती येतो महेश मॅच स्ट्राईक वरती येतो शुभम आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्याकडे फर्स्ट इनिंगला आहे यांच्याकडे इकडे आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. बॅटिंगसाठी एक आणि बॉलिंगसाठी एकच असे टोटल 2च रिव्ह्यू अवेलेबल आहेत. मेन अंपायरचं काम पाहतील ते म्हणजे बुवा सहकार्य करायचं रे. चला अंपायर 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 बुवादा बुवादा बॉल हे बुवादा तो घे ना बॉल ए बॉल 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 ऐक नाही बॉल दे बॉल शुभम काय अरे बोल हा चला सामन्याला सुरुवात करूया. चला मेन अंपायर काम पाहतील ते म्हणजे रोहित दादा आणि लेगी म्हणजे आमचे विकी दादा. चला राईट टर्न राऊंड पहिली गोलंदाजी शुभम स्ट्राईक वरती येतो महेश नॉन स्ट्राईक वरती येतो शुभम आणि मात्र हा पहिला चेंडू स्वर चेंडू रन आउट. वा 1 रन बिटवीन द विकेट गुड रन वाईट +1 टोटल 2 धावा संघाचं खातं मात्र होते वाईट +1 टोटल 2 धावांनी होते होते महेंद्रचा पहिला चेंडू मात्र हा स्वर चेंडू पुन्हा आता मात्र स्ट्राईक रोटेट येतो स्ट्राईक रोटेट येतो म्हणजे लांब सरासर नाव शुभम काय करतो पाहूया. पहिला महेंद्रचा चक्री गोलंदाज काय चेंडू मात्र रोहित दादा मेन अंपायर 2 हात वर करून सांगताय की हा स्वर चेंडू आहे. या चेंडू धावसंख्येत भर पडते धावसंख्येमध्ये ती म्हणजे 3. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी होते का कारण आपण पहिला सामना बघितला होता. पहिल्या सामन्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड असा झाला होता तो म्हणजे धावसंख्या 88 गेली होती. आता मात्र या सामन्यामध्ये काय होते पाहूया. पुन्हा एकदा महेंद्र टू शुभम पुढे मारण्याचा प्रयत्न कट येते वा सुंदर फिल्डिंग होते मात्र या फिल्डिंग बॉल कॅच होईपर्यंत 1 धाव मात्र घेतलेली आहे. 1 धावाने स्वतःच शुभम खातं घेतोय आपल्या बॅटमधून 1 धाव मात्र निकालते धावसंख्या झाली ती म्हणजे 4. पुन्हा एकदा महेंद्र टू महेश हा स्वीप शॉट वॉट शॉट काय फिल्डिंग मात्र सुंदर अशी फिल्डिंग होते ती म्हणजे कोहलीवाला या संघाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सलामीची जोडी शुभम आणि महेश आता वारंवार 1 धाव
एक धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती म्हणजे 5. पुढे मारण्याचा प्रयत्न, ट्रिपलची देतो एका धावबाद गडी बाद. चला पॅव्हेलियन मध्ये या परत तुमची खेळ मात्र इथे समाप्त होते. आता मात्र खेळाडूमध्ये जोश दिसत नाहीये. कारण आपण जर खेळाडूला प्रोत्साहन केलं, खेळाडूला चेअरअप केलं तर खेळाडूला खेळण्यात मजा येते. बॉलिंग करतो खेळाडू, गोलंदाज बॉलिंग करतो, त्याला चेअरअप करा, त्याचा भरोसा वाढवा, विश्वास द्या त्याला, तू करू शकतोस, तू नक्कीच गोलंदाजी सुंदर करू शकतो. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे बॉलर विशाल मात्र स्ट्राईक वरती गेलाय आणि या स्ट्राईक वरती पहिल्या चेंडू मध्ये मात्र या 4 धावा ठोकलेल्या आहेत. या 4 धावांनी धावसंख्या मात्र झटपटीने वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 9. 4. या षटकातले पहिल्या षटकातले शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तोच तो महेंद्र, विशाल टू महेश, विशाल आणि मात्र पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. सुंदर फिल्डिंग होते. रनआउट मिळू शकतो का लेग बाईजच्या रूपात. मात्र खेळाडूने लक्ष द्या, लेग बाईज आहेत, थ्रो बाईज आहेत, त्यामुळे खेळताना थ्रो करताना काळजी घ्या. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतो महेश टू महेंद्र काय करतो या चेंडूवर. उलटा मारण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. काय हा खेळाडू आक्रमक होते. या चेंडूवर झोपून सुपला शॉट मारतोय. 4 धावाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती म्हणजे 14. काय शॉट केला. 90 डिग्री ढोंगा फाकून शॉट मारला होता. शॉट गेला 4 धावांसाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खांदा कॉलनी खांदा कॉलनी या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14. लॉस ऑफ 1 विकेट. मात्र 1 विकेटने गमावलं. शुभमच्या नादात मोठा धक्का बसलाय. आता त्याची जागा घेण्यासाठी गेला होता तो म्हणजे विशालने मात्र गेला पहिल्या चेंडूवरती 4 धावा. सुंदरशी नाजूक असा स्वतःचा गेम डोकं शांत ठेवून खेळली आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा काढल्या होत्या. त्याने स्वतःचं 4 धावांनी खोललं होतं. आता मात्र गोलंदाजीसाठी कमलाकर मामा ओल्ड इज गोल्ड. क्रिकेटमध्ये जुना जाणकार खेळाडू ते म्हणजे कमलाकर मामा. काय करतो स्पोर्ट्समॅन. तीर्थर मारतो उलटा शॉट. विशाल तसाच होती उत्तर. काय फलंदाजी करतो. उलटी सुलटी चौकार फेकतो. वाह भाई वाह, मौज कर दी. या चेंडूवर मात्र 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 18. ना हमको क्या मामूली समझे क्या, हम तेरे को हलवा दिखाया हलवा और गेंद डाली हलवा. ट्रिपलाची दुआ दांडी गोल. आओ विशाल भाई. वाईड आहे. हो वेट डिसिजन घ्या. वेट कृपया लक्ष द्या. वेट हा कसा बघा विषय काय. प्रत्येकाने प्रत्येक रूल्स फॉलो करावे लागतील. राजा हॅलो कृपया सहकार्य करा. अंपायर डिसिजन बॉल आहे, बोल्ड आहे की वाईड आहे. वाईड आणि मात्र धावसंख्या झाली ती स्कोर 19 वाईड प्लस करून कृपया सहकार्य करा. बॉल एकच झाला ना. एकच चेंडू आणि आता हा स्वर चेंडू होता. मात्र कमला बॉल पॉईंट नाही. एकच बॉल झाला. या षटकातला एकच चेंडू झाला.
काय मामा आपले जुने जाणकार खेळाडू त्यांचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात की काय हा पहिला चेंडू टाकला होता बाबा ह्या घे चेंडू मात्र या चेंडूवर लॉलीपॉप दिला होता या चेंडूवरती मात्र चौकार ठोकला होता आणि नंतर मात्र तो काय चेंडू टाकला होता मात्र वा 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 गोल्ड कमलाकर मामा काय चेंडू टाकताय फिरकी गोलंदाजी वा बाय वा आणि पुढे मारण्याचा प्रयत्न हो 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 या चेंडूमध्ये खराब क्षेत्रक्षमता चौकारला जातो की बॅट्समन जी जे वा शॉर्ट फॉर्म आहे तसा शॉट मात्र मारला होता त्या शॉट मध्ये निघाले 4 धावा कमलाकर मामा या चेंडूवरती लगावलाय एक धाव मात्र रोखू शकले नाही धाव संख्या भर पडते धाव संख्या होते ती म्हणजे 24 ते मात्र 2 गडी बाद केले 4 चेंडू झालेल्या शेवटचे 2 चेंडू बाकी असतील मला असं वाटतं या षटकातले शेवटचे 2 चेंडू आता मात्र महेश उलटा सुलटा आणि मात्र कमलाकर मामाला थोडं घसरून ठेवलेलं आहेत मात्र हा 2 चेंडू पुन्हा एकदा महेश कमलाकर मामा विचार करतोय कोणती युक्ती करू कोणता चेंडू टाकू कसा चेंडू टाकू म्हणजे हा आपला महेशलाच मारता घेतोय आणि मात्र रनआउट होतोय का हा काय 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 वा 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 एक धाव मात्र रोखू शकले नाही एक धाव संख्येत भर पडतं धाव संख्या होती म्हणजे 25 पुन्हा एकदा शेवटचा चेंडू कमलाकर मामा राईट टर्म राऊंड मात्र गोलंदाजी करतो काय होईल या चेंडू मध्ये किती धावा निघतील साईक वरती येतं जिजे हा लिंबू पिली लिंबू पिली हा वेट डिसिजन दिलेला आहे जरा सहकार्य करा प्लेअरला सांगितलेलं आहे ओके पुढे मारण्याचा प्रयत्न अरे वा कमलाकर मामाला ह्या चेंडूवरती मात्र 4 धावा लगावल्या जे या चेंडूवरती मात्र सुंदर असे शॉट मारले या 4 धावांनी धावसंख्येत भर पडतो धावसंख्या होती ती म्हणजे 29 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर खांडा कॉलनी या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29 चला बॉलर चेंज नवीन गोलंदाज कोलेश्वर कोलीवाडा या संघाकडून तिसरा आणि स्वतःकडून वैयक्तिक पहिला गोलंदाज ठेवून येतोय बॉलर नेम विनायक नाव किती लांब लचक गणपतीचं नाव आहे विनायक काय करतो विनायक बघूया समोर तसाच त्याला हुकमी एका म्हणजेच महेश काय करतो पाहू विनायकचा पहिला चेंडू उलटा मारण्याचा प्रयत्न हो काय हा चेंडू मात्र अंपायरचे 2 हात वरती आणि हा चेंडूवरती वाईट अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन सहकार्य करायचं या चेंडूवरती वाईड मात्र महेश काय फलंदाजी करतो विनायक हा पुढे मारण्याचा प्रयत्न महेश विनायक काय चेंडू टाकलाय त्याला माहिती की हा खेळाडू पुढे येऊन मारणार वाईट टाकलेला आहे वाईट टाकला आणि मात्र इथे स्टंपला आउट बॉल पॉइंट आहे का नाही ना ओके आणि मात्र धाव संख्या ही झाली ती 31 बॅट्समन नेम तुषार की विशाल तुषार विनायक की तुषार काही कमलाकर मामा काही रणनीती आखताना दिसत आहेत पुन्हा एकदा विनायक की तुषार काय होतंय विनायकचा हा तिसरा चेंडू काय चेंडू स्पीड अप चेंडू वा मात्र तुषारला पहिला चेंडू फेस करत होता मात्र पहिल्या चेंडूवरती थांबवून ठेवलं तुषार बघूया आणि मात्र आता मात्र खराब गोलंदाजी स्वर चेंडू वाईट विनायक तुषार काय होईल या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा स्वर चेंडू वाईड +4 टोटल 5 धावा
5 धावाने मात्र धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ती 37. 37 लॉस ऑफ 3 गेल ना 3 विकेट. हा मात्र विनायकचा मात्र एकच चेंडू झालाय. 1 की 2 एकच झालं. एकच चेंडू. काय होणार? कितीचा टार्गेट होणार? पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो विनायक. यॉर्करचा चेंडू समोर रनआउट. तुषार. चला तुषार मात्र माघारी पडतोय. रनआउट मध्ये मोठा गडी बाद होतोय. चला या रेसी कांदा कॉलनीला 4था धक्का बसतोय. तो म्हणजे तुषारच्या रूपात. त्याची जागा घेण्यासाठी गेलो तो म्हणजे सागर. 3 बॉल ना की 2 बॉल? दोन्ही. या तिसऱ्या षटकातले शेवटचे 4 चेंडू बाकी असतील आणि स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे जी दादा. हो काय चेंडू. रनआउट होईल का? मात्र चोरटी धाव. सागर स्ट्राईक वरती येतो म्हणजे सागर. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतो विनायक तो सागर. विनायक तो हा चेंडू सागरसाठी आणि हा स्वर चेंडू वाईटच्या रूपात 1 धाव मिळते. 1 धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती ती म्हणजे हो काय चेंडू टाकला विनायकचा. हा सुंदर चेंडू विनायकचा. आणि मात्र मला असं वाटतं या षटकातला शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. हो सुंदर शॉट. पाठी 1 धाव. 1 धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती ती 40. वाटतो शॉट. चौकार. जीजे दादा. वा नावाला अशी फलंदाजी करते जीजे दादा. 3 ओव्हरच्या झालं ना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर झाले. शेवटचे ओव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 44. या 6 चेंडूवरती या षटकामध्ये किती धावा निघणार? आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे दुर्वांकुर तो सागर. दुर्वांकुर पहिला श्री गणेश करताना दिसतोय. पहिला चेंडू टाकतोय दुर्वांकुरचा पहिला चेंडू सागरसाठी. काय होणार? सागर कशी फलंदाजी करणार? वाटतं शॉट. काय हा शॉट. सुंदर अशी फिल्डिंग होते. वा भाई वा. क्या तूने गेंद को पकडा है. वा. आपल्या संघासाठी मात्र 3 धाव वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा जीजे दादा स्ट्राईक वरती येतो. पुढे मारण्याचा प्रयत्न. रनआउट होता मात्र कॅच होती का? नाही सुंदर अशी गोलंदाजी करते तो म्हणजे दुर्वांकुर. वा भाई सुंदर अशी गोलंदाजी करतो दुर्वांकुर. आता मात्र स्ट्राईक वरती येतो म्हणजे सागर काय करतोय? या चेंडूवरती किती धावा काढतोय सागर. जीजे हा दादा मात्र नॉन स्ट्राईक वरती आहे. वाटतं शॉट. काय दुर्वांकुरला मारलेला चौकार. 4 धावांनी धाव संख्या भर पडते. धाव संख्या झाली ती हाफ सेंचुरी 50. काय होणार? स्कोर चेसिंग होतोय का? कारण याच्या अगोदरचे 2 सामने पाहिलेत तर मात्र स्कोर चेसिंगला भरपूर प्रयत्न करावे लागतात. तर या चेंडूवरती मात्र दुर्वांकुरचा स्कोर चेंडू होता. वाईट. आता मात्र पुन्हा एकदा दुर्वांकुर तो जीजे. वाटतं शॉट. काय शॉट आहे वा. मात्र सुंदर अशी फिल्डिंग होते ती म्हणजे बाउंड्री लाईन वरती. 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी. या 2 चेंडूवरती सागर किती धावा काढतात? वाटतं शॉट. सुंदर रनआउट आणि मात्र सागर दादा या परत या. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू कोण जातो? बॅट्समन नेम
योगेश, आपण योगेश पेनकर याला बघितलं होतं. आता मात्र हा योगेश पेनकर नाही, पण हा नक्कीच योगेश. धावसंख्या झाली ती 50, 53. पुन्हा एकदा दुर्वांगुरचा शेवटचा चेंडू, वॉटर शॉट. जीजे दादा तुने तो दिल जीत लिया. या चेंडूवरती लगावला सुंदर असा चौकार. 4 धावांनी धावसंख्या मात्र झटपटीने वाढली. धावसंख्या झाली होती 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. काय होणार? 58 धावा कोळीवाडा आणि मात्र जीजे दादा हा मात्र स्वतः 20 या धावसंख्येवरती खेळता नॉट आउट. मात्र अजून 2-3 अजून जर 2 ओव्हर भेटले असते तर मला असं वाटतं या चेंडूवरती त्याने 50 रन मारले असते. आणि मात्र संघाने खांदा कॉलनी या संघाने गणपती बाप्पाचं नावमुखी घेऊन मैदानामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मात्र सुंदर असं धडाडीचं फलंदाजी करून 58 धावांचं टार्गेट मात्र कोळीवाडा या संघासमोर ठेवलेलं आहे. कोळीवाडा या संघाकडून सलामीची मैदानात जोडी कोण जाणार पाहूया. आणि खांदा कॉलनी या संघाकडून पहिली गोलंदाजी घेऊन कोण येणार हे आपल्याला लगेच थोड्या वेळात कळलंच. बुवा दादा जरा माईकशी संपर्क साधायचा. बुवा दादा ओके त्यांच्याकडे बॉल होता ना. हा हॅलो याच्या नंतर लगेच होणारा सामना रायडर बॉयज चेंडू आणि ऋषी 11 खांदा कॉलनी. दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की सामना चालू होताच नाणेफेकीसाठी यायचं. चला सलामीची जोडी होत्या मैदानात. आपल्या वेळेचे फार बंधनकारक आहेत. महेंद्र नाव मात्र मोठं आहे. महेंद्र खेळी करतो का मोठी. सलामीची जोडी मैदानात महेंद्र आणि सतीश. वाह नाव मात्र सुंदर आणि जोडीदार. महेंद्र दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे ते म्हणजे ऋषी 11 खांदा कॉलनी आणि विशाल ओके ऋषी 11 खांदा कॉलनी आणि रायडर बॉयज विचिंदे दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की माईकशी संपर्क साधून नाणेफेकीचा कॉल घेऊन जायचा आहे. बॉलरने आता मला असं वाटतं संघाकडून स्वतःकडून पहिलं गोलंदाजीसाठी येणार असेल तो म्हणजे विशाल आणि सलामीची जोडी मैदानात असेल ते म्हणजे बघे हॅलो चला महेंद्र आणि सतीश महेंद्र सतीश स्ट्राईक वरती आहे तो महेंद्र. नॉन स्ट्राईक वरती आहे तो सतीश. गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे विशालचा पहिला चेंडू महेंद्रसाठी. महेंद्र काय करतो कशी खेळी करतो. आपल्या संघाला 58 धावांचं टार्गेट 58 धावांचा पाठलाग करताना तो म्हणजे महेंद्र. कोलेश्वर कोलिवाडा हा संघ या संघाकडून सलामीची जोडी मैदानात उपस्थित झाली ती म्हणजे महेंद्र आणि सतीश. चला तुषारचा पहिला चेंडू महेंद्रसाठी. महेंद्र खेळण्यासाठी सज्ज होतो. राईट रावंड मार्फत फर्स्ट गेम दिल्यावरती पहिला चेंडू स्वाद चेंडू रोहित दादा मे नंबरचं काम पाहतात आणि हा 2 ओव्हर करून सांगतात की हा चेंडू मात्र स्वर चेंडू आहे. या चेंडूवर मात्र एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा
विशाल विशाल टू महेंद्र. विशालचा पहिला चेंडू काय होणार. वॉट गेम. क्या यॉर्कर लेनचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतो. मात्र महेंद्र याला मात्र जखडून ठेवलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतो विशालचा हा दुसरा चेंडू महेंद्रसाठी. महेंद्र काय करतोय पाहूया. आणि मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. स्वर चेंडू वाईड 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 आणि मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 2. पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चेंडू. विशाल मात्र दिशाहीन दिसतोय. विशाल बुवा दादा जरा माईकशी संपर्क साधायचा आहे. महेंद्र भेटतोय का. महेंद्रचा विकेट मात्र महागात पडणार का. कोळीवाडा या संघाला महेंद्रचा मोठा धक्का. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो म्हणजे नितीन. वाह मात्र मोठा खेळाडू नामवंत खेळाडू. कारण त्याचा विकेट किती महत्वाचा होता जे आता आपण बघितलं. कारण कॅच पकडली प्रत्येकामध्ये जोश आला. जिंकण्याची जाणीव जास्त झाली. कारण हा खेळाडू जिंकून एकटा होता. त्याला मात्र जाळ्यामध्ये फसवलेला आहे आणि त्याला मात्र बाहेर काढलेला. सुंदर गोलंदाजी करतो विशाल. त्याची जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे नितीन. कोण गेलं. नितीन टू विशाल टू नितीन. काय करतोय पाहूया. सुंदर चेंडू मात्र वाईड 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 वाईड. धाव संख्या झाली ती 4. 3 बॉल 3 चेंडू 4 धावा. रनआउट होते का. हो पाहूया काय देतं डिसिजन अंपायर. डॉट बॉल आणि 58 धावांचं पाठलाग करताना कोलेश्वर कोळीवाडा हा संघ. या संघाने मात्र 1 गडी बाद केलेला आहे. आपले रूल्स आहेत ते थोडे फॉलो करावे लागतील. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मात्र 1 धाव चोरटी घेतलेली आहे. 1 धावाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 की 6. 5. वाह मात्र आता स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती येते तो म्हणजे सतीश. काय खेळी करते का सतीश टू विशाल. पहिलीच ओव्हर चालू आहे. चला विशाल टू सतीश. हा स्वीप आणि मात्र चेंडू मात्र सुंदर होता. या चेंडूवरती लगावला होता स्वीप शॉट. मात्र बॅट टिप आणि बॉलचं कनेक्शन झालं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोलेश्वर कोळीवाडा या संघाची धावसंख्या झाली ती 6. बुवा दादा जरा माईकशी संपर्क साधायचा. बुवा दादा कुठे गेलाय. बसचं नाही. चला बॉलर नेम आकाश टू सतीश. पहिला चेंडू आकाश. श्री गणेश करताना स्वतःकडून वाटत शॉट. चेंडू कसा डिंग डांग करत गेलाय. 4 धावासाठी. 4 धावाने मात्र धाव संख्या मात्र मोठ्या प्रमाणात होते. धाव संख्या झाली ती 10. 2 अंकात प्रदान करते ती धाव संख्या ती म्हणजे 10.
52 धावांचं मोठं पाठलाग करताना कोलेश्वर कोलीवाडा हा संघ समोर आहे. या चेंडूवरती काय होतं, पुढे मारण्याचा प्रयत्न, दांडी गोल. चला मध्ये परत तो म्हणजे सतीश त्याची जागा घेण्यासाठी जातो फलंदाज म्हणून. नाव कर राहुल. पुढे तर मागत असं काय नाही. मागवत एकच. चला पुढे मारतो पण रट शॉट कॅच आहे का. हो मात्र सुंदर स्वतःकडून 100% देण्याचा प्रयत्न करतो, सुंदर कॅच करण्याचा प्रयत्न करतो. हव्यामध्ये मात्र राहिला होता गोलंदाज, मात्र चेंडू 2-3 इंच पुढे होता. जर आणखी थोडा प्रयत्न केला असता या फिल्डिंगला यश मात्र मिळालं असतं. याच्या अगोदर आपण सामना झाला होता, त्यामध्ये आई गावदेवी या संघाकडून काय नाव रे, याचं नाव काय, ऋतिक या खेळाडूने मात्र सुंदर अशी फिल्डिंग केली होती. मात्र त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं आणि आता मात्र हाच तो गोलंदाज. नाव कर त्याचं विसरलो नाही. गोलंदाज वॉटर शॉट. आता मात्र आउट. शॉट मात्र परफेक्ट होता, पण मात्र बॉलची दिशा ही जरा उंच होती, त्यामुळे डायरेक्ट बाहेर. याच्यानंतर होणारा सामना रायडर वाईज विचिंदे विरुद्ध ऋषी 11 खांदा कळणे. दोन्ही संघाचा कळा जाऊन विनंती की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा वॉटर शॉट, चौकार, 4 धावा. कृपया खेळाडूंनी होप सोडू नका, विश्वास सोडू नका. आपण पहिली मॅच बघितली असती ना तर एक षटकामध्ये 40 धावा झाला होता. 50 धावा झाला होता. एका षटकामध्ये 50 धावा झाला होता. त्यामुळे आपल्याकडे अजून भरपूर चेंडू बाकी आहेत, त्यामुळे होप सोडू नका. काही गेम चेंज होणार, स्वतःचा 100% द्या. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, हा नाही मात्र मे नंतर 2 हात वारंवार 2 हात वर करतात आणि दिसून येतात की हा चेंडू वाईड आहे. वाईड चेंडू 1 धाव मात्र नक्की मिळते. धाव संख्या झाली ती 16. बॉल शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. 1 चेंडू आणि पुन्हा एकदा रोहित दादा सांगतोय की हा बॉल चेंडू. आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फलंदाज यांच्याकडून रिव्ह्यूची मागणी आलेली आहे आणि रिव्ह्यू चेक करतील ते. 1 मिनिट. अंपायर या. आजचे डोर मात्र पेंडिंग. हॅलो हा चेंडू पेंडिंग आहे. काय डिसिजन आहे तो? वाईट का बॉल डिसिजन पेंडिंग. कॅप्टन घेऊ तुझं, कॅप्टन जाऊ शकतो. बाकी नाही, कॅप्टन प्लस अंपायर. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल, कारण आपण रिव्ह्यू दिलेला आहे. रिव्ह्यू असेल तर तुम्हाला तो परत घेता येईल. जर रिव्ह्यू जर लॉस्ट गेला तर हा बघा, फक्त तिथे 2 कॅप्टन राहतील. त्याच्यानंतर जो अंपायरचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल, ते काही असू द्या. आणि अंपायर सर्वांना नियम सेमच असेल, लागू असतील. हॅलो आणि डिसिजन अजून पेंडिंग असेल. जी ओके ऐका आता बघितलं तर आता डिसिजन येईल. कृपया तुम्ही
काही बोलू नका, बघितलात ना त्याच्यानंतर अंपायर तुम्हाला निर्णय देतील काय असेल तो. कृपया ऐका कमलाकर मामा जरा 2 मिनिटं थांबा. आपला अंपायर कॅप्टन आहेत, कृपया सहकार्य करा. एकत्र होऊ या. हॅलो चला एकत्र येऊ. या ग्रुपचे खेळाडू जतीन जोशी यांनी समालोचक कक्षाकडे येऊन सहकार्य करायचं यायचं आहे. डिसिजन पेंडिंग हा लेगी एक भगवादा थांब चला चला आता मात्र संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक गोलंदाजी घेऊन आला तो म्हणजे जिजीचा हा चेंडू. अंपायर डिसिजन काय होतो? नो. मात्र या चेंडूवरती जर का चौकार ठोकला असा तर मात्र समीकरण काहीतरी वेगळंच झालं असतं. पुन्हा एकदा जिजे चा हा चेंडू. नाव करे बॅटिंगचा आहे तो. वॉटर शॉट, काय शॉट मध्ये नाव काय तुझं? नितीन पाटील. वा, याने या चेंडूवरती लगावलाय. 21 धाव संख्या झाली ती म्हणजे 21. काय शॉट होता, सुंदर. टन संकट गेला तो शॉट. 4 धावांसाठी धाव संख्या मात्र पोहोचली ती म्हणजे 21. जतीन जोशी यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा हे बुवादा चला जीजे या चेंडूवर सुंदर शॉट मात्र डिक्लेअर. सॉरी, 1 धाव चोरटी, 1 धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते जीजे. काय चेंडू, मात्र हा चेंडू स्वर चेंडू अपील करतायत आणि अंपायर तर येतो ते डिसिजन नॉट आउट. आणि या चेंडूवर वाईड मात्र इथे स्टंपिंग होते. या स्टंपिंग मध्ये अंपायरचा डिसिजन होतो नॉट आउट. पुन्हा एकदा जिजे पुढे मारण्याचा प्रयत्न. सुंदर शॉट, सुंदर फिल्डिंग होते सागरकडून. जिजे धाव संख्या झाली ती म्हणजे 24. 3 बॉल. या 3 बॉल मध्ये काय येणार? वॉटर शॉट, सुंदर फिल्डिंग होते. रनआउट होते का? नाही, मात्र 1 धाव जोडटी घेतलेला. 1 धावाने धाव संख्या मात्र भर पडते. धाव संख्या होती म्हणजे 25. काय होणार या चेंडू मध्ये? वॉटर शॉट, तुम्ही प्रयत्न करा. धाव संख्या झाली 26 आहेत ना. शेवटचा चेंडू असेल मला असं वाटतं. शेवटचे चेंडू, धाव संख्या झाली ती 26. तुम्ही तुमचं 100% द्या, जे होईल ते होईल. आणि मात्र या चेंडूवरती आउट. आणि आता कोण येतंय? नरेश.
चेसिंग नावत लवकर. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्वतःकडून स्वतःकडून पहिला आणि संघाकडून शेवटचं गट घेऊन आला तो म्हणजे महेशचा हा चेंडू पहिला चेंडू स्वारी चेंडू चला हॅलो हॅलो आणि मात्र हा स्वर चेंडू वाईट. महेश काय करतो का साईडम चालतो की. हॅलो 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 सुंदर फिल्डिंग होते सागरकडून. वा पुन्हा एकदा महेशचा हा मला असं वाटतं तिसरा चेंडू असेल. एकच चेंडू झाला. हॅलो एकच चेंडू झाला. पुन्हा एकदा महेशचा हा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इथे आउट. बॉक्स आउट. आणि आता जुने जाणकार खेळाडू कमलाकर मामा हॅलो कमलाकर मामा ओल्ड इज गोल्ड. बघूया काय येत आहे. पुन्हा एकदा महेश हो शॉट या चेंडूवरती लगावलाय कमलाकर मामानी. चौकार. तुम्ही वयावर जाऊ नका. वय कितीही मोठं असलं तरी खेळाची जी आवड जी शक्ती देते ती म्हणजे ही कमलाकर ना. आणि मात्र हा चेंडू रनआउट होते का. नॉट आउट वाटते काय लागलाय का. चला आउट. कमलाकर मामा मात्र माघार पडतात. त्याच्या जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे दुर्वांकूर. याच्यानंतर होणारा सामना. चला कर्णधार तुम्हाला हा शेवटची अनाउन्समेंट असेल. रायडर बॉईज विचिंदे विरुद्ध ऋषी 11 खांदा कळणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा काऊल ओढून घ्यायचंय. कारण आपल्या संघाची नावं वारंवार अनाउन्समेंट करतायत. त्यामुळे सहकार्य करा नाहीतर पुढील निर्णय घेण्यात येईल. चला विजयी संघ तो म्हणजे कितीला स्कोर 34. आणि मात्र इथे खांदा कॉलनी VRSC खांदा कॉलनी हा संघ विजयी झालेला आहे. आणि पराभूत झाले ते म्हणजे कोळेश्वर कोळीवाडा. पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. आपण इथं आला तर तुमचे मनापासून आभार. आणि आपला गेम दाखवला त्यामुळे कृपया या खेळामध्ये हार जीत हे चालूच असते. मॅन ऑफ द मॅच असेल. एक मिनिट चला